गेली 3 महिन्यांपासून म्हणजेच अजित पवारांच्या निधनापासून पवार कुटुंबातली समीकरणं संमिश्र राहिली आहेत। मग ती कौटुंबिक असो की राजकीय, सगळीकडेच पक्षफुटीनंतर पवार कुटुंब हे पहिल्यांदा एकजुटीनं सर्व परिस्थितीला तोंड देताना दिसलं। दादांच्या अपघातानंतर रोहित पवार त्यांच्यासाठी लढताना दिसले, तर बारामतीच्या निवडणुकीतही पवार कुटुंब एकत्र दिसले। त्यानंतर आज पुण्यात पवार कुटुंबांचं स्नेहभोजन होत आहे। मात्र शरद पवारांनी आयोजित केलेल्या या स्नेहभोजनात राजकारण शिजणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। कारण या भोजनाला इतर पवार तर असतीलच, पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारही उपस्थित असतील। त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा, पटेल तटकरेंना सुनेत्रा पवारांचा दणका आणि बारामतीत एकत्र प्रचार, त्यानंतरचं हे स्नेहभोजन लक्षवेधी ठरत आहे। या स्नेहभोजनात राजकीय खिचडी शिजण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येते। काय घडतंय नेमकं राष्ट्रवादीच्या गोटात, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली आणि कायम चर्चेत असलेल्या पवार कुटुंबातील सर्व सदस्य आज पुण्यातील मोदी बाग या शरद पवारांच्या निवासस्थानी एकत्र जमले। निमित्त आहे खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या विवाह निश्चितीचं। मात्र काही महिन्यांतील राजकीय उलटापालट आणि विशेषतः अजित पवारांच्या निधनानंतरची परिस्थिती पाहता या स्नेहभोजनाकडे केवळ एक कौटुंबिक कार्यक्रम म्हणून न पाहता त्याकडे अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचा केंद्रबिंदू म्हणून पाहिलं जातं। सकाळपासूनच मोदी बागेबाहेर माध्यमांची आणि राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती। शरद पवारांनी स्वतः पुढाकार घेऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, मग तो राजकीयदृष्ट्या कोणत्याही गटात असला तरीही या स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं। विशेष म्हणजे अजित पवारांच्या निधनाला आज बरोबर 3 महिने पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे मोदी बागेत आगमन होणं हे या संपूर्ण भेटीचं सर्वात मोठं आकर्षण ठरलंय। रेवती सुळे यांचं लग्न नागपूरचे प्रसिद्ध व्यावसायिक अरुण लखाणे यांचे चिरंजीव सारंग लखाणे यांच्याशी ठरलं। एका बाजूला लग्नासारखा आनंदाचा क्षण असला तरीही दुसरीकडे अजित पवार यांच्या जाण्यानं कुटुंबावर आलेलं दुःखाचं सावट अद्याप पूर्णपणे ओसरलेलं नाही। सायंकाळी 5 वाजता जेव्हा पवार कुटुंबातील सर्व पिढ्या एकत्र आल्या तेव्हा तिथे एक भावनिक वातावरण पाहायला मिळालं। शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांनी स्वतः सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं। या स्नेहभोजनाला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते। जय पवार सध्या कामानिमित्त बाहेर असल्यानं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत। मात्र पार्थ आणि सुनेत्रा वहिनींच्या उपस्थितीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या। अजित पवारांच्या निधनानंतर या दोन्ही कुटुंबातील दुरावा कमी होईल का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की केवळ जेवण नसून भविष्यातील मोठ्या राजकीय हालचालींची ही नांदी आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आणि कार्यकर्ते सध्या दिशाहीन अवस्थेत आहेत। बारामतीमधील राजकीय वारसा आणि अजित पवारांनी उभ्या केलेल्या संस्थांचे भविष्य यावर आज चर्चा होण्याची शक्यता नाकारत आहे। विशेषतः विद्याप्रतिष्ठानसारख्या मोठ्या संस्थेत अजित पवारांच्या जागी कुणाची नियुक्ती करायची यावर शरद पवार कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला जाऊ शकतो। अजित पवारांच्या पश्चात पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार वेगळ्या राजकारणाची धुरा सांभाळणार की शरद पवार पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबाला आणि पक्षाला एका छताखाली आणणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवारांनी या भेटीत राजकारण टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी जेव्हा पवार एकत्र येतात तेव्हा तिथं चर्चा ही राजकारणाचीच होते, हा इतिहास आहे। काही काळापासून शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात निर्माण झालेली कटुता या स्नेहभोजनामुळे काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे। मोदी बागेबाहेर जमलेल्या काही कार्यकर्त्यांच्या मते साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत। राजकारण आपल्या जागी असलं तरी संकट काळात कुटुंब एकत्र असणं गरजेचं आहे। अजितदादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं हाच उत्तम मार्ग आहे। राज्याच्या राजकारणात पवारांचं वर्चस्व नेहमीच राहिलंय। आगामी निवडणुकांच्या तोंडावर जर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकजुटीनं दिसलं तर त्याचे पडसाद पुन्हा संपूर्ण राज्याच्या राजकारणात उमटू शकतात। रेवती सुळे यांच्या लग्नाची धामधूम आता सुरू होईलच, पण त्याआधी पार पडलेलं हे स्नेहभोजन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारं ठरू शकेल। शरद पवारांची मुत्सद्देगिरी आणि कुटुंबाप्रती असलेली त्यांची बांधिलकी यामुळे आज मोदी बागेत झालेली ही भेट भविष्यातील राजकीय युती किंवा समेट घडवून आणण्यासाठी पाया ठरू शकते। थोडक्यात सांगायचं झालं तर मोदी बागेतील हे जेवण केवळ पक्वानांसाठी नव्हतं, तर ते पवार कुटुंबातील नात्यांची वेण पुन्हा घट्ट करण्यासाठी आणि अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेला पूर्णविराम देण्यासाठी आयोजित केल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसतंय। येत्या काही दिवसात या भेटीचे राजकीय परिणाम स्पष्ट होतीलच। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।